मित्रांनो 12वा खेळाडू या ठिकाणी आपण पाठवायचा आहे. बक्षीस खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. चांगल्या खेळाडूंना खेळाडूंना या स्पर्धेमध्ये चांगले दर्जेदार आणि चांगली बक्षीस लुटण्याची स्पर्धा अर्थातच पाहिले गेले तर गुन्हेगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व दुसरे हॅलो ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व दुसरे 2024 काळजाला भिडणारी मनाला भावणारी हजारोंची मन जिंकणारी ही स्पर्धा अर्थातच पाहिली गेली तर ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व दुसरे 2024 सर नॉन स्ट्राईकचे जे स्टंप आहेत ना ते जरा सरळ लावा नाही कधी. ओके धन्यवाद सचिन सतवे साहेब, चांगली सूचना आपण केली या ठिकाणी. तर आणि सातत्याने कमिटी मेंबर सातत्याने गेल्या 2 महिन्यापासून प्रयत्न करतायत. मॅचला करूया सुरुवात, दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. स्ट्राईक एंडला अर्थातच उणेगावचा मंडरबा आहे, तर दुसऱ्या बाजूला ऋतिक पहिल्या चेंडूवरती फिरकावून दिलाय चेंडू, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार वंडर बॉय. कालच्या दिवसामध्ये पहिली मॅच चांगली केला होता, नंतर दुसऱ्या मॅच मध्ये स्वस्तामध्ये 5 झालं, तो सामना पराभूत झाला होता स्वराज्य 11 संघ. परंतु आज सुरुवात करावी लागेल. एका बाजूला पाहिलं गेले तर अर्थातच ऋतिक चेरफले एक चांगला गोलंदाज, नामांकित गोलंदाज म्हणून त्याची ख्याती. पुढचा चेंडू, वा भाई वा, काय चेंडू फेकला. यशवर पडल्यानंतर कोणतीही उचल न घेता सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. कभी खुशी कभी गम वकील साहेब म्हटलं जातं. पहिल्या चेंडूवरती खुशी झाली होती फलंदाजी करणारा संघाला, तर दुसऱ्या चेंडूवरती आनंद व्यक्त करतायत गोलंदाजी करणारा संघ. क्रिकेटच्या मैदानामध्ये ह्याच गोष्टीमध्ये जास्त आनंद घेतला जातो. पुढचा चेंडू पाहायला मिळाला तर ऋतिकचा वंडाबासाठी पुढचा चेंडू ठोकलाय, चुकीला माफी नाही, चेंडू येईल 6 धावांसाठी षटकार. पिक पिक मैदानामध्ये काहीसा ड्रामा पाहायला मिळाला. तदनंतर रिव्ह्यू पंचाच्या माध्यमातून घेण्यात येतोय. मुख्य पंचाच्या भूमिका या ठिकाणी येतील, त्या ठिकाणी मात्र पाहतील आणि नंतरच निर्णय देतील. परंतु चांगला फटका नितीनच्या बॅटमधून पाहायला मिळाला. मित्रांनो, जर क्रिकेटच्या मैदानामध्ये जर तुम्ही पाहायला गेलेत ना, चांगला चेंडू फेकला तर तुम्हाला सन्मान नक्कीच दिला जातो. परंतु जर खराब चेंडू तुमच्या माध्यमातून गेला ना, तर तुमच्यावरती आक्रमकता सुद्धा केली जाते, तुमचा खरपूस समाचार सुद्धा घेतला जातो. हे आहे मित्रांनो क्रिकेटचे मैदान. तर नंतर पाहायला मिळेल या ठिकाणी ड्रामा काय असणार आहे, पंचांकडून काय निर्णय येईल थोड्याच वेळात ते आपल्याला पाहायला मिळतंय. आणि कोणत्याही पद्धतीचा नो चेंडू नसणार आहे. पाहायला मिळेल तर यशस्वी डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एक षटकार आलाय, धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 10 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल, सॉरी चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते या मैदानामध्ये. एका बाजूला नितीन शिंदे वंडर बॉय, तर दुसऱ्या बाजूला पाहिले गेले तर ऋतिक चेरफले. दोन चांगले संघ, 2 चांगले खेळाडू जेव्हा आमने सामने ज्यावेळेला खेळतात ना, तेव्हा एक दर्जेदार चांगला खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ऋतिकचा पुढचा चेंडू पाहायला मिळेल.
कशा पद्धतीने ऋतिक चेंडू फेकेल. समोर उभा आहे वंडर बॉय. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू मात्र आदळलाय. तदनंतर एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पहिला चेंडू आला होता चौकार, तदनंतर आला निर्धाव चेंडू, तिसरा चेंडू आला षटकार, चौथा चेंडू येते निर्धाव. समीकरण मात्र चांगलं पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. परंतु पहिलं पॉवर प्लेचं पहिले षटक आहे, पाहायला गेले तर व्यूहरचना नितीनसाठी रचली गेली आहे. पुढचा चेंडू पाहायला मिळते ऋतिकचा. पुन्हा उलटा चेंडू फेकला होता, फ्लिक जरूर केला, क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. एक धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचली तब्बल 11 या आकड्यांवरती. 11 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. प्रथम फलंदाजी स्वराज 11 ला करत असताना 60 धावांचं लक्ष ठेवावं लागेल. कारण ऋतिकच्या टीम मध्ये पाहिले गेले ना तर तन्वी 11 या संघामध्ये राकेश सारखा मातबर व्यावसायिक फलंदाज आहे. स्वतः ऋतिक आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. कारण प्रथम फलंदाजी हे करत असताना जास्तच्या धावा जर धाव फलकावरती लगावलं गेलं ना तर गोलंदाजांवरती तितकासा प्रेशर आपल्याला येताना पाहायला मिळत नाही. परंतु सध्याच्या घडीला जतीन मैदानामध्ये आहे. नॉन स्ट्राईकला एंडला नितीन अर्थातच उनेगावचा वंडरबाय. गोलंदाजी एंड वरती अर्थात ऋतिक चेरफले. पुढचा चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय. शॉर्ट थर्डमॅनला असले क्षेत्ररक्षक चेंडू स्टेअर करील, फेकी करील, तोपर्यंत पंच निर्धाव चेंडू घोषित करतायत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या षटकाखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 3 बाद 11 या आकड्यांवरती. चांगली गोलंदाजी राहिली. 2 फटके नितीनच्या बॅटीतून आले, परंतु 4 चेंडू चांगले फेकण्याचा कारनामा सुद्धा या मैदानामध्ये ऋतिक चेरपलेने केलाय. ऋतिकचं सुद्धा तितकंच कौतुक करावं लागेल आपल्याला मित्रांनो. सातत्याने पाहायला गेले तर चांगली कामगिरी अनेक खेळाडूंच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये झाली, आजच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळाली. आणि आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. अर्थातच निकेश शिंदे उर्फ बाबू याला आपण या ठिकाणी येऊन घेऊन जायचं आहे. सन्मान्य लक्ष्मणजी शिंदे ऍडव्होकेट साहेब आहेत आमचे, त्यांच्या शुभ हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल अशी त्यांना मी विनंती करतो. तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने घेऊन जातोय. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक फेकण्यासाठी राकेश उनेगावचा राख्या, अर्थातच उनेगावचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा हा राख्या. कालभर उनेगाव संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत असताना या तन्वी 11 या संघासाठी कालच्या दिवसामध्ये सुद्धा राख्याची कामगिरी चांगली दमदार पाहायला मिळाली. परंतु आजच्या दिवसामध्ये कशा पद्धतीने या सामन्यामध्ये राकेशची कामगिरी कशा पद्धतीने राकेश करेल. कारण दुसरं षटक दिले, पहिले षटक ऋतिकने हाताला चांगली दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. 11 धावा खर्च केला. त्यानंतर पाहिले गेले तर नितीनचा विचार केला तर 2 मोठे फटके नितीनच्या बॅटीतून आलेले पाहायला मिळाले. राकेशचा पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू नितीनसाठी लीक करण्याचा प्रयत्न, परंतु वेग 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 प्रचंड वेग पाहायला मिळाला राकेशच्या या चेंडूवरती. एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. सातत्याने पाहिले गेले ना मित्रांनो तर 50-55 धावा करणे गरजेचं असणार आहे या मॅच मध्ये. 50-55 ते 60 धावांची मजल मारावी लागणार आहे. पुढचा चेंडू पाहायला मिळते राकेशचा. मोठा फटका मारायचा प्रयत्न फसलाय आणि माघारी परतावं लागतंय. नितीन शिंदे अर्थात वंडर बॉय याला पहिला झटका, पहिला हादरा मिळतोय नितीन शिंदे याच्या स्वरूपात. परंतु नितीन शिंदेला जावं लागलं मैदानाच्या बाहेर. राकेशने मात्र त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलं. कारण मैदानामध्ये आणखीन एक दर्जेदार फलंदाज पाहिला निखिल कुटप्याचा चेंडू प्लेस केलाय. जेल सुटलाय त्या ठिकाणी. सहज सोपा रीतीने जेल पाहायला मिळाला होता त्या ठिकाणी, परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय तन्वी 11 या संघाच्या माध्यमातून. काही क्षण आम्हाला सुद्धा वाटलं की हातामध्ये जेल विसावला की काय, परंतु जमिनीला दान चेंडू पाहायला मिळाला.
एक धाव सहज सोप्या रीतीने पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पाहिली गेली तर 12 या आकड्यांवरती 12 ऑन बोर्ड. 12 धावा धाव फलकावरती लगावल्या जात असताना जतीनला या ठिकाणी चांगली फटकेबाजी करावी लागेल. मोठ्या धावांचा डोंगर या ठिकाणी उभा करावा लागेल. परंतु सध्याच्या घडीला पाहिले गेले तर कोटक विध्वंस गोलंदाजी करतोय. अर्थातच उनेगावचा कोहिनूर हिरा राख्या. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. वाह, कलात्मकता पाहायला मिळाली, परंतु तितकीच दर्जेदार झेल पाहायला मिळाले. फटक्यामध्ये ताकद नव्हती, नजाकत नव्हती. सहज सोप्या रीतीने उडवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न फसलाय. फलंदाज जतीनेला जावं लागेल बाहेर. आणखीन एक झटका मिळतोय अर्थात स्वराज 11 या संघाला. कमॉन डीजे. कोहिनूर हिरा का म्हटलं जातं ना, ते मैदानाच्या आतमध्ये राखेने दाखवून दिलंय. गतवर्षी कबड्डीच्या मैदानामध्ये हा हिरा चमकला होता. तदनंतर त्याला नाव देण्यात आलं उनेगावचा कोहिनूर हिरा. आज मात्र ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2024 मध्ये कालचा दिवस प्रभावित केलं. आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा या उनेगावच्या कोहिनूर हिराने मात्र हिऱ्याने प्रभावित केले. या मैदानामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं पाहायला गेले तर नितीनला माघारी पाठवलं, तदनंतर जतीनला पाठवलं, नंतर सोहम आल्या पावली परत सोहमला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. चांगली दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते राखेच्या माध्यमातून. नंतर डीएम शिंदे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले राखेसाठी. अजून एक विकेट घेतली तर अलॉंग कार्पेटच्या साहाय्याने पाहायला मिळते. चेंडू जाईल लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदम वर्ष वेगाने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि सहज सोप्या रीतीने 2 धावा पूर्ण केल्या जाते. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचते 14 ऑन बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. अमित शेडगेसाठी डीएम शिंदे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. मामा यांच्याकडून आलंय. धन्यवाद. त्यानंतर पुन्हा त्या मॅच दिशेने मित्रांनो घेऊन जाईल. दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटक संपलं होतं. 11 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालेत. धावा खर्च केल्यात राकेशने 3. चांगली दर्जेदार आग ओकणारी गोलंदाजी काय असते ना मित्रांनो, ती राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिले षटक फेकण्यासाठी 5 रन केले. अर्थातच प्रथमेश सत्वे, नवोदित प्रथमेश सत्वे राईट विकेट मारा केला जाईल. हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. येस इट इज वाईट चेंडू. पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. उजव्या इच्छेच्या जर तुम्ही बाहेर मित्रांनो चेंडू फेकलात ना तर तुम्हाला पंच मात्र नक्कीच दंडित करतील. आणि एक धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचत बल 15 या आकड्यांवरती राईट विकेट सातत्याने मारा केला जाईल. प्रथमेशचा पुढचा चेंडू निकी जाडी आणि हलक्या हाताने पुश केलाय, परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या ठिकाणी. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचेल तब्बल 16 या आकड्यांवरती 16 ऑन बोर्ड. 16 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहे. सातत्याने गोलंदाजी मात्र चांगल्या पद्धतीची मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी फलंदाजी सुद्धा दर्जेदार करावी लागेल. मोठमोठे फटके मारावे लागतील. आणि आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळते. प्रथमेश सत्वे ऑन द फायर. चांगली गोलंदाजी करतो प्रथमेश. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. एक वाईट स्वरूप पद्धतीचा आला चेंडू. एक धाव आली, नंतर एक निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यशस्वी झाला. अर्थात प्रथमेश सत्वे राईट ऑन द विकेट मारा केला जाईल. मोठा फटका पाहायला मिळतोय. पीक हिट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल, पॉवरफुल पाहायला मिळते. ब्युटिफुल हा येतोय. बराच काळानंतर हा येतोय, जातोय. षटकार पाहायला मिळतोय आपल्याला मित्रांनो.
6 धाब्याने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचले तब्बल 22 ऑन बोर्ड. 22 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. आता मात्र खऱ्या अर्थाने या मॅचला रंगत भरण्याचं काम मात्र करतोय अक्षय. अक्षयला या ठिकाणी सुसाट भन्नाट वेगाने फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघासाठी विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी 8वा बॉल लागेल. महेंद्रसिंग धोनीला 8वा बॉल लागेल. या ठिकाणी रोहित शर्माला फलंदाजी करत असताना पुढचा चेंडू मोठा फटका आलाय. आणखीन एक मोठा फटका जाईल का, परंतु चेंडू सरळ लॉंग ऑफ च्या क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. बॅक टू द पॅव्हिलियन परतावं लागतंय. समाप्त झालं. 3 षटकातील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 22 ऑन बोर्ड. 22 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आधीच्या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळाले, तर आधीच्या मॅच मध्ये सुद्धा अडूस 11 चापडी या संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. भाई भाई या संघाला कमी धावांमध्ये रोखलं होतं. त्याच पद्धतीचा हा सुद्धा सामना पाहायला मिळतोय. प्रथम गोलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते या मैदानामध्ये. तर शेवटचा आणि अंतिम षटक फेकण्यासाठी पाचारण केलं जाते, अर्थातच गोलंदाज ओमकार शिंदे. राईट विकेट मारा केला जाईल निखिलसाठी. लोअर पद्धतीचा चेंडू होता, फिरकावण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल्स झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ब्राझील अडचणीत असताना निखिलच्या या चौकाराचं चांगलंच योगदान मात्र संघाला मिळतोय. वा बाई वा, चांगल्या पद्धतीचे संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय. आणखीन एक मोठा फटका मारायचा प्रयत्न त्या ठिकाणी असफल झालाय. एक निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. चांगली दर्जेदार गोलंदाजी त्या ठिकाणी. एक मोठा फटका आल्यानंतर पाहायला मिळतंय. सातत्याने क्रिकेटच्या मैदानामध्ये चांगला खेळ आपला साकारताना फलंदाज आणि गोलंदाज पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू पाहायला मिळते ओमकारचा. पुन्हा निखिल आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु कोणत्याही पद्धतीची धाव त्या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. रोखले त्या ठिकाणी निखिल या फलंदाजाला. वा भाई वा, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पाहायला गेले तर ओमकारने आतापर्यंत पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव पद्धतीचे फेकलेत. पुढचा चेंडू विकेट मारा केला जाईल. उलटा चेंडू पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑनला दर्जेदार क्षेत्ररक्षण एकदम अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एका धब्बेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचते तब्बल 27 ऑन बोर्ड. 27 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. अर्थातच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मित्रांनो. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. पूर्वार्धाच्या या खेळामध्ये चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेत पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि झेल टीपला माघारी परतावं लागेल. अर्थातच तेजस
आदेश उभारे मैदानामध्ये दाखल झालाय. मोठा फटका पाहायला मिळतो आदेश उभारेच्या पाठीतून. एक धाव अतिशय वेगाने दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. रनिंग द बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. तिसऱ्या धाब्यासाठी सुद्धा 5 रन केले आणि या 3 धावा सहज सोप्या रीतीने मिळतात. चौथ्या धाब्यासाठी सुद्धा प्रयत्न पाहायला मिळतंय. त्यावेळेला मित्रांनो असं म्हटलं जातं ना, तुमचा नशीब जर असेल ना तर नशिबाच्या तुम्हाला ह्या 4 धावा सुद्धा मिळत आहेत. शेवटच्या चेंडूवरती या 4 धाव्याने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचते तब्बल 31. 31 धावा लगावल्या जाते. जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. तन्वी 11 या संघाला चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली तन्वी 11 संघाच्या माध्यमातून. परंतु मित्रांनो अजून मॅच संपलेली नाही. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 24 चेंडूमध्ये पाहायला गेले तर 4 षटकाखेर संघाची धावसंख्या झालेली आहे 31. जिंकण्यासाठी याच्या पुढील होणारी मॅच मंथन 11 अर्थातच राकेश दादा शिंदे यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला शिंदे ब्रदर्स ऍडव्होकेट शिंदे साहेबांचा संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. आपणास आदरपूर्वक विनंती असणार आहे दोन्ही संघाच्या संघनायकांना मित्रांनो. तर पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय मित्रांनो. चांगली गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. सचिन साहेब खरंच तुम्ही आठवण करून दिलीत. एक काळ असा होता छापाकाटा नव्हता ओळी की सुखी. नाणेफेक केली जायची आणि ती खरोखरच त्यात वेगळीच मजा असायची. शिंदे ब्रदर्स नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम शिंदे ब्रदर्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पाहायला गेले तर मंथन 11 या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तर देऊया दोन्ही संघांना मित्रांनो शुभेच्छा. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातो मी अर्थातच विजय बक्कम. पहिला चेंडू पडेल स्ट्राईक एंडला ऋतिक चेरफले आणि पहिल्या चेंडूवरती येतोय थर्ड मॅनच्या दिशेला चौकार.
क्षेत्ररक्षणाची साथ करील फलंदाजावरती मात म्हटलं जातं. धन्यवाद डीजे. वा भाई वा. पहिल्या चेंडूवरती आला चौकार, दुसऱ्या चेंडूवरती मैदानाच्या बाहेर ऋतिक शेरपलेला जावं लागतंय. चांगलं चांगलं दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सलामीला आलेला ऋतिक आणि राकेश साठी मात्र जर दोघांनी जर हा सामना जिंकला असताना ऍडव्होकेट लक्ष्मणजी शिंदे साहेब गुन्हेगाव उपजिल्हा न्यायालय माणगाव यांच्या वतीनं 500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आलं होतं. परंतु पारितोषिकच पात्र ठरता आलं नाही ऋतिकला. परंतु मैदानामध्ये आलेला एक स्फोटक आणखीन एक प्रथमेश फलंदाज पाहायला मिळेल. प्रथमेश सत्वे कशा पद्धतीने फलंदाजी करेल, पूर्ण आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेईल का. परंतु सध्याच्या घडीला गोलंदाज अक्षय चांगली गोलंदाजी करत असताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे. वा भाई वा. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय त्या ठिकाणी. परंतु एका धब्बेरी धावसंख्या पुढे सरसावली जाते. अरे अर्थाने पाहिले गेले ना कल्पेची, तर या फलंदाजावरती मदार असणार आहे पूर्ण या संघाची. कारण राकेशने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ना, त्या पद्धतीने मात्र अक्षयला गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल. कारण कमी धावाचं हे लक्ष आहे. आणि वा भाई वा. चांगली चेंडू पाहायला मिळतंय. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतंय. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र जाऊन थांबलेली 5 आकड्यांवरती. नजाकत भरी गोलंदाजी पाहायला मिळते. अक्षय आणि राकेश तुंबल महायुद्ध या मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. राटात विकेट मारा केला जाईल. वा भाई वा. आणखीन एक चांगला चेंडू, चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळलाय. कोणताही मोठा फटका मारण्यासाठी मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चांगल्या पद्धतीचा चेंडू फेकण्यात आला. गुड लाईन पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. राकेश शिंदेला सातत्याने एका मागोमाग एक निर्धाव चेंडू फेकणे सोपं नसतं, परंतु या गोलंदाजीने करून दाखवलंय. परंतु पुढचा चेंडू खराब फेकला. पुढच्या चेंडूवरती भरपूर समाचार पाहायला मिळते. राकेशच्या बॅटीतून आलाय सनसनीत दणदणीत खणखणीत षटकार. सांगण्यात येते कोणती टीम मिटिंग नको मित्रांनो. 4 षटकांचा खेळ पाहायला मिळेल. आणि आज मात्र डीजे वाले सुद्धा ढंगात असलेलं पाहायला मिळत आहेत. चांगली गाणी वाजवत आहेत, उडाव संगीत वाजवत आहेत मैदानामध्ये. आणि मैदानाच्या बाहेर असणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांचं मनोरंजन करताना पाहायला मिळत आहेत. अर्थातच डीजे बाळा. तर पुन्हा त्या मॅचच्या दिशेने घेऊन जाईन. प्रत्येक षटकारासाठी राकेश शिंदेला, कबड्डीचा बाहुबली कल्पेश शिंदे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय. धन्यवाद. बक्षिसांची खैरात या ठिकाणी पाहायला मिळते. तर संघाचं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या आकड्यांवरती. मित्रांनो पाहायला गेल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना स्वराज 11 संघाची सुद्धा पहिल्या षटकाखेर एक गडी बाद 11 धावा फलकावरती लगावल्या जात होत्या. तर पाहायला मिळालं त्या ठिकाणी पहिल्या षटकानंतर टीट फॉर टॅट जसं उत्तर दिलं जात आहे. परंतु दुसरं षटक राकेशनी पूर्वार्धामध्ये चांगलं फेकलं होतं. या ठिकाणी मात्र सोहम कशा पद्धतीने फेकेल, जर काल पाहिलं ना तर सोहमने राकेशच्या पहिल्या चेंडूवरती राकेशला बाद केलं होतं. परंतु प्रथमेश सत्वे स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. चांगलं दर्जेदार खेळ अनेक वेळा हा प्रथमेश सत्वे करताना पाहायला मिळतो. परंतु सध्याच्या घडीला सोहम आणि प्रथमेश असं युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. येस इट इज नो चेंडू पाहायला मिळतोय पंचांकडून. पुढचा चेंडू मात्र फ्री 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 हिट पाहायला मिळेल. पहिला चेंडू सोहमने नो चेंडू फेकलाय. पुढचा चेंडू मात्र फ्री हिट पाहायला मिळते. एक धाव नक्कीच त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू सातत्याने पाहायला गेलं तर आटमते विकेट मारा केला जाईल. प्रथमेश सत्वेसाठी फंबल झालाय, थांबलाय त्या ठिकाणी. पंचांच्या भूमिकेत पाहायला गेले तर एका बाजूला शंतनू सर तर दुसऱ्या बाजूला आमचे मित्र बाबू जाधव सर सातत्याने चांगले दर्जेदार अंपायरिंग करताना पाहायला मिळतात. पुढचा चेंडू उलटा चेंडू पाहायला मिळतोय. येस इट इज नो चेंडू.
दुसरा चेंडू सुद्धा नो पाहायला मिळतोय. फ्री हिट मात्र कायम आणि एक धाव अशा एकूण 2 धावा मात्र मिळत आहेत. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसवली जाईल पाहायला मिळतंय. अर्थातच 14 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. 14 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. स्ट्राईक एंडला राकेश शिंदे, कबड्डीचा बाहुबली कल्पेश शिंदे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराचं 100 रुपयाचं पारितोषिक. परंतु सोहम वा भाई वा, काय चेंडू फेकला. चेंडू मात्र पॅडवर आदळलाय. राकेशला मात्र विचार करायला लावणारा हा चेंडू होता. फाईन लेग आपला आवडता झोन खेळण्याचा झोन मध्ये फटका मारण्याचा प्रयत्न राकेशने केला होता, परंतु चेंडू फलीचा कोणताही संपर्क नाही. चेंडू पॅडवर आदळला देखील निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. युद्ध मात्र रंगत. एका बाजूला सोहम शिंदे, दुसऱ्या बाजूला राकेश शिंदे. या दोघांचं युद्ध मात्र रंगताना पाहायला मिळते. रटामते विकेट मार केला जाईल. पुन्हा आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न. येस, इट इज वाईड चेंडू. आणखीन एक धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली जाईल. जाऊन पोहोचेल तब्बल 15 या आकड्यांवरती. 15 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. आता त्याला पाहिले गेले होते चांगला दर्जेदार खेळ पाहायला मिळते, परंतु ज्या एक्स्ट्राच्या मित्रांनो धावा आहेत ना, त्या मात्र मोठा फटका पाहायला मिळते. आकाशाला गवसणी घालणारा, गगनचुंबी गगनभेदी हा येतो फटकार. चेंडू फरार जाईल. 6 धावांसाठी षटकार. रुपयाचं प्रोग्राम पारितोषिक या ठिकाणी पाहायला मिळते कल्पेश शिंदे यांच्या माध्यमातून. चेंडू द्यायचा. चेंडू धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते तब्बल 21 ऑन बोर्ड. 21 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. 21 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. जिंकण्यासाठी मात्र पाहायला गेलं ना तर लक्ष आहे मित्रांनो 31. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 21च्या आकड्यांवरती. सातत्याने पाहायला गेले तर चांगली दर्जेदार फलंदाजी आणि गोलंदाजी मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. उलटो चेंडू फेकलाय, पण नोचा कॉल केलाय. नो चेंडू घोषित केलाय आणि हा ही चेंडू जाईल 6 धावांसाठी. बिग 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 षटकार. धन्यवाद. सामना मात्र विजय झाला. विजय संघ आहेत. स्पर्धा ही आपली आहे, आपल्या मानाची आहे, आपल्या अस्मितेची आहे, आपल्या सहकार्याची आहे. या अर्थातच ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे या दुसऱ्या